नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। महायुती आणि महाविकास आघाडीची जागा वाटपावरून खलबतं सुरू आहेत। त्याचवेळी आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मनसेने 14 उमेदवार निश्चित केल्याची चर्चा आहे। कोणते 14 मतदारसंघ आणि कोणत्या उमेदवारांची नावं समोर आलीत पाहूया। लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 14 जागांवर उमेदवार देण्याची तयारी मनसेने केल्याचं दिसतंय। गेल्याच महिन्यात 18 तारखेला मुंबईत राज ठाकरेंनी लोकसभा मतदारसंघासंदर्भात आढावा बैठक घेतली होती। त्यानंतर आता 14 नावं समोर आली, ज्यामध्ये कल्याणमधून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। ठाण्यातून अभिजित पानसे, दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर, दक्षिण मध्य मुंबईमधून नितीन सरदेसाई, ईशान्य मुंबईतून संदीप देशपांडेंच्या नावाची चर्चा आहे। उत्तर मध्य मुंबईतून संजय तुरडे, उत्तर मुंबईतून गजानन राणे, उत्तर पश्चिम मुंबई वागीश सारस्वत, बारामतीमधून सुधीर पाटसकर, पुण्यातून वसंत मोरे किंवा साईनाथ बाबर, रायगडमधून वैभव खेडेकर, सोलापुरातून दिलीप धोत्रे, चंद्रपुरातून राजू उंबरकर आणि नाशिकमधून डॉक्टर प्रदीप पवार यांच्या नावाची चर्चा आहे। दुसरीकडे राज ठाकरे युती वगैरे करणार का अशीही चर्चा आहे। त्यावरून भाजपऐवजी शिंदे गटासोबत मनसेची युती होऊ शकते असे संकेत मनसेकडूनच देण्यात आलेत। आमच्यात वैचारिक मतभेद नाहीत, त्यामुळे शिंदे गटासोबत युती करायची की नाही याचा निर्णय राज ठाकरेच घेतील असं मनसेचे संदीप देशपांडे म्हणालेत। जे देशपांडे बोलले तेच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेही म्हणालेत। शिवसेना शिंदे गट असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, आयडिओलॉजिकली तरी आमच्यात कुठला डिफरन्सेस नाहीयेत। पण युती करायची की नाही किंवा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस जरी नसले तरी काही पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतात। युती करायची की नाही या संदर्भातला अंतिम निर्णय हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। दोघांचे विचार एकत्र असल्या कारणामुळे एकत्र येण्यास काही हरकत नाहीये आणि आज संपूर्ण देशभरात गरज आहे हिंदुत्वाचे विचार आणि ह्या सर्वांनी एकत्र यावं, तर निश्चित स्वरूपात त्याचं आम्ही स्वागतच करू। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीगाठी वाढल्यात। शिंदेही राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले तर राज ठाकरेही वर्षावर आले, त्यामुळे पुढे युती वगैरे बद्दल निवडणूक जशी जवळ येईल तसं स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।